काम होत नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टवाल्यांना आम्ही कंप्लेंट करतो ना, तर ते फक्त पुढची लाईन साफ करतात. ते म्हणतात पुढच्या मधल्या लाईनला आम्हाला जमत नाही जायला, मग तेवढ्या लाईनला ते लोक साफ नाही करत. तो एक्स्ट्रा पैसा लेके तब साफ करती है। वो लोग वो दारू पियले आदमी को भेजते हो, वो बराबर साफ नहीं है। मैं उनका लकड़ा लेके मैं खुद साफ करता हूँ यहाँ। मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपाच्या धोरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशिक्षित आणि युवा उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे प्रस्थापित नेत्यांमध्ये नाराजी आणि गोंधळ निर्माण झालाय, कारण त्यांना या निर्णयामुळे आपली निवडणूक स्थान आणि भूमिका धोक्यात येण्याची शक्यता वाटत आहे। मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीतील भाजपाच्या धोरणामध्ये मोठा बदल दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशिक्षित तरुण उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे प्रस्थापित नेत्यांमध्ये नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे, कारण त्यांना या निर्णयामुळे आपली भूमिका धोक्यात येईल असं वाटतंय। यामध्ये वॉर्ड क्रमांक 27 मधील नगरसेविका सुरेखा पाटील यांची स्थिती देखील नाजूक आहे, कारण त्यांचं नाव आगामी निवडणुकीत वगळले जाऊ शकतं अशी शंका व्यक्त केली जात आहे। सुख असावे, हे बघा, इच्छाशक्ती प्रकट असावी। इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, कारण तो दुसरा काम करायला प्रेरणा मिळते ना। कोणीच समोर नसेल तर मला मी राजा वाटेल। त्यामुळे प्रतिस्पर्धी असावा आणि प्रत्येकाची काम केल्यावर इच्छा असावी, याच्यात काही दुगुण नाही। प्रत्येकाला आपली इच्छा व्यक्त करण्याची संधी मिळावी। मॅडम काय सांगाल, ह्या वर्षी आपण बघतो दरवर्षी जसं की लोटस ऑपरेशन लोटसच्या प्रमाणे नवीन लोकांना संधी द्यायचं, त्या इकडचं तुम्हाला काय वाटतंय? नाही, ही तर कल्पना अतिशय सुंदर आहे। बऱ्याच 2-3 टर्म ज्यांचे झालेले असेल तर नवीन लोक जे काम करतात, युवा पिढी अनेक संकल्पनेने पुढे येतात, तर त्यांना पण संधी देणं गरजेचं आहे आणि द्यावीच। वॉर्ड क्रमांक 27 मध्ये आगामी महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपापले पत्ते खेळले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, इतर पक्ष आणि भाजपमध्ये रंगणार असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारेल यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। आता नगरसेविका सुरेखा पाटील आहे आणि आता इथं 5 वर्षात तर काही कामं नव्हती केली आणि आता इलेक्शनच्या पिरियडवर सर्व खोदून ठेवलेत, कामं काढलेली आहेत। तर आता ते नागरिकांना सगळ्यांना कळलं पाहिजे की किती पर योग्य आहे की येत्या 5 वर्षात जे काही कामं करू शकले नाही ते आता पुन्हा काय करणार ते लोक। आणि परत ते गटर साफसफाईचे असतात ते कॉन्ट्रॅक्टर, ते त्यांना मॅनेज असतात, त्यांना किती पण फोन केले तरी ते गरट काढायला येत नाही। लोकांच्या घरात किडे जातात, पाणी गटराचं जातं, तरी सुद्धा त्या काही करू शकत नाही। नंबर मागतात, नंबर देत नाही। आजूबाजूचे रहिवासी आहेत, त्यांना पण विचारू शकता। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पण आता एक संधी मिळावी, आम्ही त्याचं सोनं करू। आणि यांनी तर काय 5 वर्षात काही कामं केली नाहीत। सर कसं आहे, आमच्या इथे 27 नंबर वार्ड आहे आणि आमच्या इथे नगरसेविका सुरेखा पाटील आहे। तिने जेवढा अहवाल जे लिहिला असेल ते तुम्ही माझ्या समोर आणून दाखवा। मी त्याचा जे अहवाल तिने केलेला आहे कामं, त्याच्या अर्धवटच काम केले। शौचालय बनवलंय तर त्याच्यात लाईट नाही, शौचालयाची लाईन ड्रेनेज लाईन टाकली आहे तर ती बंद आहे, आणि इथे शौचालय बनवला फक्त रिपेअरिंग करून ठेवलंय। तिने 1+1 केलं नाही, काहीच काम तिचं पूर्ण नाही। फक्त बोलायला मी करते, अहवालमध्ये पूर्ण काम लिहून टाकते। हा, ते आंबेडकरांचा आता आम्ही जर कोणालाही म्हणजे साधा पोलीसवाला किंवा कायला अरे तुरे केले तर पटकन आमच्यावर FIR लाठी चार्ज वगैरे करतात। आणि नगरसेविकांनी एअरबँड, बाबासाहेबांना एअरबँड लावलं तरी तिचं काहीच ऍक्शन नाही उठलंय। लोक काहीच नाही, ती घटना विसरून पण गेलेत। आज एवढी मोठी घटना, आज आपले काय बोलतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तिने टीका केली आणि ते गप्प केले। FIR पण त्यांच्यावरती झालेली आहे। 3 दिवस ती जेलमध्ये होती, का पोलिसांचा चाल होती, तिला हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। बाहेरून तर माहिती भेटते, कारण की मी पण छोटीशी NGO चालवते, माझं महिला मंडळ आहे, मी कुठल्या पक्षात नाही, पण आम्हाला जाणकारी तर भेटते की हिला FIR झाली, सर्व झालंय, पण त्याचा पाठपुरावा काहीच नाही। आमच्या इथे रहिवासी फक्त झेंडे घेऊन फिरतात, पण तिकीट का नाही देत नरसीपाड्यात? मला हा सर्व पक्षांना सवाल आहे, बाकी काहीच माझा सवाल नाही। फक्त एकच सवाल आहे की आमच्या इथे उमेदवार भेटत नाही का त्यांना विलेज, दहिसर, गोरेगाव, ठाकूर कॉम्प्लेक्स इथूनच उमेदवार भेटतो का? काम होत नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टवाल्यांना आम्ही कंप्लेंट करतो ना, तर ते फक्त पुढची लाईन साफ करतात. ते म्हणतात पुढच्या मधल्या लाईनला आम्हाला जमत नाही जायला, मग तेवढ्या लाईनला ते लोक साफ नाही करत। तो एक्स्ट्रा पैसा लेके तब साफ करती है।
वो लोग वो दारू पियले आदमी को भेजते हो वो बराबर साफ नहीं है। मैं उनका लकड़ा लेके मैं खुद साफ करता हूँ यहाँ। भारतीय राजकारणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात। विशेषज्ञांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन लोटसची भूमिका ही निवडणूक निकालावर महत्त्वपूर्ण ठरू शकते। येत्या काही दिवसात भारतीय राजकारणाच्या रंगभूमीवर आणखीन मोठे बदल होऊ शकतात। मत विभाजन आणि रणनीतीत बदल याचा निश्चितपणे मोठा परिणाम होईल असं मानलं जात आहे। ही वार्ड क्रमांक 27 इकडे इथे आपण पाहू शकतो, ही एक बावडी आहे आणि या बावडीमध्ये अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत। अनेक वेळा आपले स्थानिक नगरसेविकाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा अजूनही ही बावडी पूर्णपणे बंद केली नाही आहे। ह्याच त्या माता आहेत ज्यांच्या मुलींनी इकडे एक सुसाईडची केस केलेली आणि आताही आपण पाहू शकता एवढ्या वेळा त्यांना रिक्वेस्ट करून ही बावडी अजूनही ओपन आहे। कुठल्या प्रकारचे ते काम इथे दिसून येत नाहीये। माझ्याबरोबर त्या माता आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय घटना घडली। ताई काय सांगाल, ये क्या बावड़ी का मामला है, क्या काय झालं? ये बावड़ी हमको बना के चाहिए क्योंकि जो भी आएगा बावड़ी में उड़ी मारता है, जान दे देता है। तो इससे अच्छा इसको पैक करा दो, क्योंकि किसी की जान नहीं जाना मांगता। मेरी खुद की लड़की ने इधर जान दे दी बावड़ी में, आज 1 साल हो गया लड़की को। हम लोग ने बहुत बाजू बोला कि बंद कराओ इसको, बोले लेटर लेके आओ, ये लेके आओ, लेकिन कोई कैसा बंद नहीं कराता इसको। कैसा दूसरे की जान जाने से अच्छा इसको पैक करा देंगे वो अच्छा रहेगा ना। आपण इथे पाहू शकता की या वेगवेगळ्या प्रकारचे इकडच्या समस्या आहेत ते दिसून येत आहेत। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।